हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हिम्मत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि माझ्या समोर लढा। शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून आदित्य ठाकरेंचं शिंदेंना खुलं आव्हान। 20 मे 2022 ला शिंदे वर्षा बंगल्यावर येऊन रडले होते। आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल करत टीका। बारामतीमध्ये नणंद भाऊजाई लढत अटळ। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात। महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा TV9 मराठीकडे दावा। राजकारणात नाती नाही तर जबाबदारी असते। भाजपसोबत उभे राहतील त्यांच्यासोबत आमची वैचारिक लढाई। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवावी, मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। तर उमेदवारीबाबत योग्य ती घोषणा करणार, तटकरेंची माहिती। विविध ठिकाणी मोदींचे सेल्फी पॉइंट, सेल्फी प्रमोशन पंतप्रधान करतायत। त्यांच्या विचारांचा आम्हाला आदर, तर संसदेत भाषण करण्यासाठीच लोक निवडून देतात। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेचा तिढा वाढण्याची शक्यता। विधानसभेत जो मदत करेल त्यालाच लोकसभेचा मदत करणार। अंकिता पाटलांची प्रतिक्रिया। तर नव्या जनरेशनला लगेच उत्तर देण्याचं कारण नाही, अजितदादांचं प्रत्युत्तर। लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण। विलासराव देशमुखांवर बोलताना रितेश देशमुख भाऊ। तर आमच्याकडे पाहिलं तर काका पुतण्याचं नातं कसं असावं ते समजेल, रितेश देशमुखांचं वक्तव्य। काका पुतण्याचं नातं काँग्रेसला धार्जिणं, राजकारणामुळे व्यक्तिगत नातं तोडू नये, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर ज्या परिवारात अविश्वास तिथे काका पुतण्याचं भांडण होणारच, पटोलेंचा अजितदादांवर निशाणा। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात। पवार गटाच्या याचिकेवर उद्या सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। 21 तारखेपर्यंत अधिसूचनेची अंमलबजावणी करा, अन्यथा मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। अजित पवारांनी अधिवेशनात सगळ्या सोयऱ्याबाबतही बहुमतानं मत मांडावं, जरांगेंची मागणी। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा मानस, पण काही लोकांना झटपट निर्णय लागतात। जरांगेंच्या उपोषणावर अजित पवारांकडून भाष्य। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी हटवली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखालील समितीची कांदा निर्यातीला मंजुरी। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांची कमाल। दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 122 धावांवर ऑल आऊट। भारताचा तब्बल 434 धावांनी ऐतिहासिक विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।